अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत येथे बस आगार सुरू करण्यात यावे, तसेच आष्टी आगाराची आष्टी पुणे बस आष्टी मिरजगाव शिवाचा मळा रवळगाव खांडवी भोसे मार्गे श्रीगोंदा आणि पुढे पुणे अशा मार्गावर सुरू करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं महिला प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे यांच्या नेतृत्वाखाली विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले। कर्जत आगाराचे काम पूर्ण झाले असूनही गेल्या अनेक दिवसांपासून ते सुरू झाले नाहीये, त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। एसटी प्रशासनाला वारंवार प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहार करूनही आगार सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। त्याचप्रमाणे आष्टी आगाराच्या 3-4 बसेस सध्या आष्टी मिरजगाव चांदा बिटकेवाडी श्रीगोंदा पुणे या मार्गावर धावत आहेत, मात्र या बसेस केवळ एकाच मार्गावर धावत असल्यानं प्रवासी संख्या कमी होत आहे। सकाळी 9 वाजता आष्टीहून मिरजगावकडे येणारी बस आष्टी मिरजगाव शिवाचा मळा रवळगाव कोंभळी खांडवी भोसे श्रीगोंदा पुणे या मार्गावर सध्या एकही बस नाहीये, त्यामुळे या रस्त्यावरील प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचेही हाल होत आहेत। त्यामुळे या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे। माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांना निवेदन देण्यात आले। या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अनारसे यांनी दिला। यावेळी सुभाष खेडकर, दत्तात्रय तणपुरे, बिभीषण अनारसे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी विमलताई बिभीषण अनारसे प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते। आपल्या नगर जिल्ह्यातील आपल्या कर्जत तालुक्यामधील रवळगाव कुंभळी बोसा खांडवी शिवाचा मळा ह्या मिरजगाव अशी एवढी गावं आहेत आणि त्या गावांना कसलीही 50 मुलं विद्यार्थी त्या मुलांना जाण्यासाठी एसटी चालू नाही। त्याच्यासाठी वेळोवेळी ह्यांनी निवेदन दिलेलं आहे, पण त्या निवेदनाचा काही ह्यांनी दखल घेतलेली नाही। त्याच्यामुळं मी आज माझ्या प्रहार संघटनेच्या वतीने आपल्या DC साहेबांना भेटून ही निवेदन दिलंय ही 8 दिवसाच्या आत जर गाडी नाही चालू झाली तर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून जोपर्यंत गाडी चालू होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी घेत नाही। तसेच या कर्जतच्या डिपोसाठी वेळोवेळी आम्ही विनंती अर्ज दिलेले त्यांना भेटलेलं DC साहेबांना सुद्धा, पण त्यांनी सुद्धा आश्वासन उडवडीचं उत्तर दिलेत आहे आणि नुसतं ती म्हणतात की मी तात्काळ लगेच चालू करीन, पण आतापर्यंत काही डिपो चालू झालेला नाही। आणि आता ह्या 8 ते 10 दिवसात जर डिपो चालू नाही झाला तर मी प्रहार संघटनेच्या वतीने व आमच्या बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली मी रस्त्यावर उतरून आंदोलन करून जोपर्यंत डिपो चालू होत नाही तोपर्यंत मी माघारी घेणार नाही। मी विनंती अर्ज आता देऊन दत्तात्रय अप्पासाहेब तणपुरे प्रहार संघटनेचा कर्जत तालुका अध्यक्ष। आम्हाला मिरजगाव शिवाचा मळा रवळगाव कुंभळी खांडवी बोसा अशी गाडी चालू व्हायला पाहिजे। आमच्या वृद्धांची सुद्धा खूप हाल आहेत, गाड्या नसल्यामुळं दवाखान्यात जायला कुठं जायला शाळेचे 50 मुलं जातात रवळगाव शिवाच्या मळ्यातून, त्यांना गाडीत जायला नाही। एवढं बोलून मी विनंती करतो आणि अर्ज तुम्हाला दिलेला आहे। सुभाष अण्णा खेडकर माझे उपसरपंच। तरी आम्ही आता ग्रामपंचायतच्या आमची काल ग्रामसभा झाली आहे, याचा ठराव घेऊन आता आम्ही नगरला DC साहेबांकडे तो ठराव पोहोच केलेला आहे। तरी पण आता साहेबांनी सांगितलं एक 4-5 दिवसात तुमची व्यवस्था गाडीची होईल, नाही गाडीची व्यवस्था झाल्यास आम्ही रवळगाव कुंभळी खांडवी आणि मिरजगाव शिवाचा मळा एवढे लोक येऊन आम्ही साहेबांपाशी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।